नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज होंडा इंडियाने त्यांची नवीन जी अमेज आहे ते भारतीय मार्केटमध्ये लॉन्च करण्यात आलेली आहे। सुरुवातीची किंमत 7,99,000 ठेवण्यात आलेली आहे। तुम्ही पूर्णपणे जो प्राइसचा चार्ट आहे स्क्रीनवरती पाहू शकता। आज आपल्या सोबत जे वेरियंट आहे ते टॉप वेरियंट असणार आहे। आज आपण गारवे हुंदाई चिंचवड या ठिकाणी शूट करत आहोत। तर गाडीबद्दल आज आपण पूर्णपणे माहिती घेणार आहोत। ओव्हरऑल इंजिन स्पेसिफिकेशन, काय काय फीचर्स देण्यात आलेले आहेत, त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर चला आपण पटकन व्हिडिओला सुरुवात करूया। फ्रंट प्रोफाइल जर पाहिला ना तर आधीची जी अमेज होती आणि आत्ताची जी अमेज आहे पूर्णपणे चेंज तुम्हाला हा प्रोफाइल पाहायला भेटणार आहे। हनीकोम जी ग्रिल आहे ही तुम्हाला इथे पाहायला भेटते। होंडाचा जो लोगो आहे हा इथे तुम्ही क्रोम मध्ये पाहू शकता, जो की सूट होतो आणि फ्रंट साइडने ही जी ग्रिल आहे ना एक स्टँड आउट करते। देन जे हेडलॅम्प आहेत हे पूर्णपणे एलईडीज मध्ये तुम्हाला हेडलॅम्प पाहायला भेटतात। 7 एलईडीचा जो इथे सेटअप आहे हा देण्यात आलेला आहे। देन इथे जर पाहिलं टर्न इंडिकेटर जे आहेत इथे देण्यात आलेले आहेत। फोग लॅम्प अगेन तुम्हाला जे एलईडीज मध्ये ते मिळून जातात। फ्रंट साइडने ओव्हरऑल लुक तुम्हाला कसा वाटतंय कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। बोनट जर पाहिलं ना इथे सुद्धा तुम्हाला ओव्हरऑल जे लाइनिंग आणि क्रिजेस आहेत हे या ठिकाणी पाहायला मिळतात। साईड प्रोफाइलवरती आपण येऊया, बट त्याच्या आधी गाडीमध्ये जर पाहिलं ना तर ॲडास लेवलचे जे फीचर्स आहेत हे सुद्धा देण्यात आले। येस, अमेज ह्या सेगमेंटमधली फर्स्ट कार आहे की ज्या गाडीमध्ये तुम्हाला ॲडास लेवलचे जे फीचर्स आहेत ते देखील ऑफर करण्यात आलेले आहेत। सो नक्कीच गाडीमध्ये ज्या प्राइसिंगमध्ये येते ना त्या प्राइसिंगमध्ये तुम्हाला ॲडासचे जे फीचर्स आहेत हे सुद्धा इथे ऑफर करण्यात आलेले आहेत। साईड प्रोफाईलमध्ये आपण जर आलो तर इथे तुम्हाला जे अलॉयज आहेत हे डायमंड कट 15 इंचचे जे अलॉयज आहेत ते इथे ऑफर करण्यात आलेले आहेत। फ्रंट साईडला डिस्क ब्रेक, रिअर साईडला ड्रम ब्रेकचा जो यूज आहे हा या ठिकाणी झालेला आहे। अगेन ओआरएम जर पाहिला लेफ्ट साईडचा तर तो इथे कॅमेराज देखील देण्यात आलेला आहे आणि सेगमेंटमधली ही फर्स्ट कार आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला लेफ्ट साईडचा जो मिरर आहे त्या ठिकाणी कॅमेराज दिला जातो, जेणेकरून ज्यावेळेस तुम्ही लेफ्ट टर्न घेतात, लेफ्टचं तुम्हाला जजमेंट घ्यायचं आहे त्यावेळेस तुम्ही जर इंडिकेटर दिला तर हा कॅमेरा ऑन होऊन जातो आतल्या साईडला स्क्रीनवरती आणि देन तुम्ही लेफ्ट साईडचं प्रॉपर पाहू शकता। सो हे सिम्पली क्लेवर जे फीचर्स आहे हे होंडाने इथे दिलेलं आहे। देन ग्राउंड क्लिअरन्स, आता आधीची जी होंडा अमेज होती ना त्याच्यामध्ये तुम्हाला ग्राउंड क्लिअरन्स भेटायचा 170 mm चा, इथे 2 mm ने वाढलेला आहे। 172 mm चा जो ग्राउंड क्लिअरन्स हा तुम्हाला या ठिकाणी मिळून जातो, जो की भारतीय रोडच्या कंडिशननुसार जर पाहिलं नक्कीच चांगला आहे। देन को ड्रायव्हर साईड आणि ड्रायव्हर साईड या ठिकाणी तुम्हाला डोर हँडलवरती रिक्वेस्ट सेन्सर देखील देण्यात आलेले आहेत। हँडल जर पाहिले क्रोमचं वर्क झालेलं आहे। ओव्हरऑल जे मटेरियल क्वालिटी ही देखील तुम्हाला नक्कीच चांगली भेटते। ग्लास एरिया मोठा आहे, मागच्या साईडला ड्रम ब्रेकचा जो यूज आहे हा झालेला आहे। इथे तुम्हाला फ्यूल टँक भेटून जातो। ही गाडी जर पाहिली पेट्रोल इंजिनमध्येच असणार आहे, डिझेल इंजिन या गाडीमध्ये नसणार आहे। वरती शार्क फिन अँटेना तुम्हाला मिळून जातो। देन रिअर जो ग्लास एरिया हा इथे तुम्हाला जो डिफॉगर आहे हा देखील ऑफर करण्यात आलेला आहे। रिअर प्रोफाइल जर पाहिला तर इथे देखील तुम्हाला पूर्णपणे जो चेंज आहे हा पाहायला भेटतो। इथे जर पाहिलं जो हाय माउंटेड स्टॉप सिग्नल लॅम्प आहे हा इथे देण्यात आलेला आहे। इथे जर पाहिलं तर इथे पूर्णपणे एलईडी सेटअपमध्ये तुम्हाला जे टेल लॅम्पचं डिझाईन हे पाहायला भेटतं। अमेजची बॅजिंग इथे देण्यात आलेली आहे। 2 रिव्हर्स पार्किंग सेन्सर तुम्हाला इथे बंपरवरती रिअर साईडला मिळून जातात। देन इथे आहे कॅमेराज आणि होंडाचा जो लोगो आहे हा तुम्ही इथे पाहू शकता। आपण बूट स्पेस जर पाहिला तर गाडीचा बूट स्पेस हा 461 लिटरचा बूट स्पेस तुम्हाला मिळून जातो। मोठा आहे, प्रॅक्टिकल आहे आणि इथे जर पाहिलं इथे देखील जो कवर आहे हा मागच्या साईडचा जो डिक्की एरिया हा कव्हर करण्यात आलेला आहे। देन खालच्या साईडला जर पाहिलं तर इथे तुम्हाला जो स्पेअर टायर आहे हा देखील ऑफर करण्यात आलेला आहे, जो की एक साईजने छोटा तुम्हाला जो स्पेअर टायर आहे हा मिळून जातो। रिअर साईडने तुम्ही प्रोफाईल जर पाहिलं ना तर हे तुम्हाला थोडंसं होंडा सिटीची जी आठवण आहे ही नक्कीच करून देणार आहे। ओव्हरऑल टेल लॅम्पचं जर डिझाईन पाहिलं तर रिअर साईडचं तुम्हाला प्रोफाईल कशी वाटते कमेंटमध्ये सांगा। आता हे तर झालं बाहेरच्या साईडने, आपण एकदा इंटिरियर चेक करूया। तर ही आहे गाडीची की ज्याच्यामध्ये लॉक अनलॉकचे बटन आहे, तुम्ही इथनं इंजिन जे आहे ते स्टार्ट करू शकता आणि इथनं तुम्ही जो बूट आहे हा देखील रिलीज करू शकता। सो अशी काही कीज जी आहे ते तुम्हाला दिली जाते। आपण एकदा इग्निशन जे आहे ते ऑन करून घेऊया। सो इथे जर पाहिलं तर मोठी जी स्क्रीन आहे ही तुम्हाला इथे ऑफर करण्यात आलेली आहे। ओव्हरऑल 9 इंचची आहे। तुम्ही जर पाहिलं होंडाचा जो ओव्हरऑल एक ग्राफिक्स आहे हे इथे येऊन जातं। ओव्हरऑल एक चांगला जो फील आहे हा येते देतो। ही जी स्क्रीन आहे ही अँड्रॉइड ऑटो ॲपल कारप्ले याला सपोर्ट करते, बट याच्यामध्ये तुम्हाला वायरने जे आहे ते कनेक्ट करायचं आहे। फुल्ली ऑटोमॅटिक AC तुम्हाला या ठिकाणी मिळून जातो। स्टेअरिंग व्हील जर पाहिलं तर असं काय जे स्टेअरिंग व्हील आहे
हे तुम्हाला ऑफर करण्यात आलेलं आहे। हे जर पाहिलं ना तर हे आपण टिल्ट जे आहे ते आपण ॲडजस्ट करू शकतो। या गाडीमध्ये जर पाहिलं ना पॅडल शिफ्टर सुद्धा तुम्हाला देण्यात आलेले आहे। सो तुम्ही ऑटोमॅटिक गिअरबॉक्समध्ये जर गाडी घेतली तर पॅडल शिफ्टर देखील तुम्हाला इथे मिळून जातात। देन इन्स्ट्रुमेंट क्लस्टर जर पाहिला तर स्पीडोमीटर तुम्हाला ॲनालॉगमध्ये देण्यात आलेला आहे, जो की तुम्ही इथे पाहू शकता। आणि त्याचसोबत हा जर पोर्शन पाहिला ना तर हा TFT डिस्प्ले आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही RPM मीटर पाहू शकता। अजून जर काही फीचर्स पाहिले तर इथे फ्यूल किती आहे, देन हे जे सेफ्टी सपोर्ट आहेत, सीट बेल्ट सेटिंग, कस्टमाइज डिस्प्ले देखील तुम्ही याच्यामध्ये घेऊ शकता, इन्फॉर्मेशन घेऊ शकता, टेकोमीटर, रेंज, फ्यूल असे जे ऑप्शन आहेत हे तुम्हाला इथे ऑफर करण्यात आलेले आहेत, जे की नक्कीच चांगले आहेत। आणि ॲनालॉग असल्यामुळे ना तो जो फील आहे हा नक्कीच चांगला येतो। इथे आहे ऑडोमीटर आणि इथनं तुम्ही फ्यूल पाहू शकता, गाडीमध्ये किती फ्यूल जे आहे ते देण्यात आलेलं आहे। स्टिअरिंग व्हीलवरती जर पाहिलं इथे क्रूज कंट्रोलचे जे बटन आहेत ते देण्यात आलेले आहेत। ॲडास लेवलचे फीचर आहे, सो लेन डिपार्चर वॉर्निंग असेल, लेन असिस्ट असे फीचर जे आहेत ते तुम्हाला या ठिकाणी मिळून जातात। इथे जर पाहिलं हे जे बटन देण्यात आलेले याच्यामध्ये तुम्ही जे गाडीचा हा जो डिस्प्ले आहे त्याचा कलर जो आहे तो तुम्ही कमी जास्त करू शकता। देन IRM जर पाहिला हा तुम्हाला मिळून जातो। मॅन्युअलमध्ये लाईट जर पाहिल्या या हॅलोजनमध्ये देण्यात आलेले आहेत। इथे मिळतो तुम्हाला एक व्हेनिटी मिरर, याच्यामध्ये लाईट नसणार आहे बट एक व्हेनिटी मिरर तुम्हाला मिळून जातो। ड्रायव्हर साईडला जर पाहिलं तर इथे देखील एक व्हेनिटी मिरर जो आहे तो देण्यात आलेला आहे। खालच्या साईडला जर आपण आलो तर इथे तुम्हाला जो वायरलेस चार्जर आहे तो देण्यात आलेला आहे। इथे USB पोर्ट आहेत, कुठलाही टाईप C जी पिन आहे त्याचा पोर्ट देण्यात आलेला नाहीये। 12 व्होल्टचा जो पॉवर सॉकेट आहे हा इथे ऑफर करण्यात आलेला आहे। देन जो ऑटोमॅटिक गिअरबॉक्स आहे हा तुम्हाला मिळून जातो। CVT टेक्नॉलॉजी सोबत 2 जे कप फोल्डर आहेत ते देण्यात आलेले आहेत। इथे आर्मरेस्ट नसणार आहे बट इथे एक बॉटल ठेवण्यासाठी जी जागा आहे ती देण्यात आलेली आहे। देन हा जर ग्लब बॉक्स पाहिला हा देखील जो साईजचा आहे हा तुम्हाला बऱ्यापैकी साईजचा मिळून जातो। हा जर पोर्शन पाहिला ना हे डिझाईन तुम्हाला इथे नक्कीच वेगळं वाटणार आहे। सो थोडंसं चेंज आहे ते होंडाने बऱ्यापैकी या ठिकाणी केलेलं आहे। ब्लॅक देन थोडंसं बेज टाईप मटेरियल, इथे सिल्वर जे लाइनिंग आहे ते करण्यात आलेलं आहे। सो थोडासा तो जो अपग्रेड आहे ना अमेजमध्ये हा नक्कीच आलेला आहे। 6 एअरबॅग स्टँडर्ड तुम्हाला या गाडीमध्ये मिळून जातात। बेस मॉडेल जरी घेतलं तरी देखील 6 एअरबॅग स्टँडर्ड। ड्रायव्हर सीटचा जर ऑप्शन पाहिला तर हे तुम्हाला मॅन्युअल जे हाईट ॲडजस्टमेंट आहे ही या ठिकाणी देण्यात आलेली आहे। तर आता हे तर काय आहे फ्रंट साईडला, अजून रिअर साईडला स्पेस चेक करूया। हे जे सीट आहे ना हे मी माझ्या हाईटनुसार जे आहे ते सेट करून ठेवलेलं आहे। रिअर साईडला स्पेस जर पाहिला इथे तुम्हाला चांगला जो स्पेस हा मिळून जातो। थाई सपोर्ट चांगला आहे, त्यामुळे तुम्ही लॉंग जर्नीसाठी जर विचार करता या गाडीमध्ये तर नक्कीच 2 व्यक्ती आणि एक छोटाला मुलगा असेल तर इथे तुम्ही ते देखील ट्रॅव्हल करू शकता। 3 व्यक्ती असाल तरी देखील ॲडल्ट तुम्ही या ठिकाणी ट्रॅव्हल करू शकता। रिअर साईडला जो AC वेन्स आहे हा देखील तुम्हाला इथे ऑफर करण्यात आलेला आहे। खालच्या साईडला जो 12 व्होल्टचा पॉवर सॉकेट आहे हा तुम्हाला या ठिकाणी मिळून जातो। रिअर साईडला इथे तुम्हाला जो आर्मरेस्ट आहे तो सुद्धा ऑफर करण्यात आलेला आहे। याच्यामध्ये 2 जे कप होल्डर आहेत ते या ठिकाणी मिळून जातात आणि 3 पॉईंट सीट बेल्ट देखील आहे। सो तिसरा व्यक्ती जो बसणार आहे त्यासाठी 3 पॉईंट सीट बेल्ट। देन मिडल जो पॅसेंजर त्याच्यासाठी जो फिक्स हेडरेस्ट आहे आणि जो रिअर साईडला बसणार आहे पॅसेंजर त्यांच्यासाठी सुद्धा फिक्स्ड हेडरेस्ट देण्यात आलेले आहेत। फ्रंट साईडला जे बसणार आहे त्यांच्यासाठी ॲडजस्टेबल जे हेडरेस्ट आहेत हे तुम्हाला या ठिकाणी मिळून जातात। आणि त्याचसोबत जे फीचर मी तुम्हाला बाहेरच्या साईडला सांगितलं होतं की लेफ्ट साईड जे ओव्हरव्ह्यू आहे त्याच्यावरती कॅमेरा देण्यात आला आहे। सो ज्यावेळेस तुम्ही लेफ्ट साईडचा इंडिकेटर ऑन करता त्यावेळेस तुम्ही पाहू शकता की लेफ्ट साईडचा जो कॅमेरा आहे हा ऑन झालेला आहे। आणि सेफ्टी दृष्टीने जर पाहिलं ना हे फीचर नक्कीच कामाचं जे आहे ते असणार आहे। तर आपण थोडंसं इंजिनबद्दल माहिती घेऊया। तर गाडीमध्ये इंजिन जर पाहिलं तर 1.2 लिटरचं जे नॅचरल ॲस्पेड पेट्रोल इंजिन आहे ते देण्यात आलेलं आहे आणि 4 सिलेंडर आहे। ओव्हरऑल याचा जो सायलेंट पण आहे ना, म्हणजे ओव्हरऑल चालू ज्यावेळेस होतं ज्यावेळेस गाडी रोडवरती चालवतो त्यावेळेस सायलेंट इंजिन आहे। आणि याच्यामध्ये पॉवर फिगर जर पाहिली 90 HP आणि 110 न्यूटनमीटरचा जो टॉर्क आहे गाडीमध्ये तुम्हाला हे इंजिन जे आहे ते ऑफर करतं। आता ॲव्हरेज जर पाहिलं ना ॲव्हरेज वाढलेलं आहे ह्या मॉडेलसोबत। मॅन्युअल गिअरबॉक्समध्ये तुम्हाला जे पेट्रोल इंजिनमध्ये ॲव्हरेज आहे ते भेटून जातं 18.65चं आणि CVT गिअरबॉक्समध्ये 19.46चं जे मायलेज आहे हे इथे ऑफर करण्यात आलेलं आहे। तर मित्रांनो होंडा अमेज जर पाहिली तर आज भारतीय मार्केटमध्ये लॉन्च करण्यात आलेली आहे 7,99,000 ते 10,79,000 अशा एक्स्ट्रीम प्राईसमध्ये जर पाहिलं तर भारतीय मार्केटमध्ये ही गाडी लॉन्च करण्यात आलेली आहे। पेट्रोल इंजिन, मॅन्युअल, CVT, एक प्रॉपर ऑटोमॅटिक गिअरबॉक्स तुम्हाला ही जी गाडी जी आहे ती ह्याच सेगमेंटमध्ये ऑफर करते। ॲडास लेवलचे देखील फीचर देण्यात आलेले आहेत।
पेट्रोल इंजिनमध्ये जे मायलेज आहे ते देखील नक्कीच चांगलं झालेलं आहे. सो काय वाटतं तुम्हाला डिझाईनच्या संदर्भात, ओव्हरऑल फीचरच्या संदर्भात कमेंटमध्ये सांगा. आज आपण हा जो शूट करतोय गारवे होंडा चिंचवड या ठिकाणी यांचं शोरूम आहे. सो होंडाचे जर तुम्हाला कुठलीही कार घ्यायची असेल तर या ठिकाणी व्हिजिट देऊ शकता. आपला रेफरन्स सांगा आणि चांगला डिस्काउंट देखील तुम्ही या ठिकाणाहून नक्कीच घेऊ शकता. धन्यवाद.